नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. देवपुरातील पांझरा नदीच्या काठी असलेल्या हरिओम नगरमध्ये गेल्या काही दिवसा पहिले शौचालयाची टाकी बांधण्यात आली होती, पण ती काही दिवसातच लिकेज झाली. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांच्याकडे आपली व्यथा मांडली. किशोर चौधरी यांनी त्यांची व्यथा समजून घेऊन अवघ्या 2 दिवसात त्या टाकीचे काम महापालिकेच्या मार्फत करून दिले. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांचे आभार मानले. पाणी होते असं पाणी वाही राहिलं तर येते बोल पाणी नसर इकडे आहे खाली कसे आला साई तू त्यावेळेस उभा राहा होतो ना इथे उभं राहूनच केलं पण त्यांनी कोणाचं ऐकलंच नाही. ते कोणाचं ऐकायचंच नाही. रोडावर पाणी होतं रोडावर पाणी होतं. त्यांना कर्माला असं लोंडा बाहेर ना भाऊ बाकी ना आव भाऊ ना इकडे ये ना मग. कोणा घरमा पाणी कितना बिचारा रात ना काल ना परेशान मी राहना 5 महिना म्हणजे असं काम करायचं नाही. हाँ 5 महिना टाकी पुढे गेली मग कुठे गेला टाकी बरोबर आहे ना मी कसं घेतात प्लास्टिक मग करेल एका मी करेल ती टाकी काही संबंध नाही माहिती का बट वाही राहिलं त्यानं गरीब न असं तडा तुडा देखील तू पुरी देखना पूरा तडा पडी गया टाकी तडे पडून गेले. तथाईन टाकी तथाईन ती बी तडपुटी जायले टाकीनं पण पाणी वाही राहिलं पण अजून काही नाही त्यांना अगो कोणी येऊ जाऊ नाही काही नाही तरी किती दिवस होईल माहिती का 2-3 जण 2-3 दिन त्यानं ठीक आहे मी करस ये 2-3 दिवस द्या 2-1 दिवस मग करस पटकन बस त्या बिचारा आणि ते बाबा पाणी देखील या बिचारा ना अर्जेंट में उधर ये बच्चे के घर पे शादी है ये सब बात चल रहा हो ये जो गैरेज है मेरा, इसके पीछे ना संडास की टाकी थी. वो टाकी 2 दिन से भर के पूरी बहरी थी. पूरे गैरेज के अंदर पूरा पानी बीनी ये वो लोगों के घरों में भी जा रहा था. किशोर वो को फोन लगाया, किशोर वो एक शब्द पे आया और जो हमारी समस्या थी, जो पूरा मेन मसला था, वो आके हल करके गया. हाँ, पीछे की टाकी बीकी वगैरह ये जो मसला था, भाव ने अभी बोलेला है कि ये जो बार बार हो रहा, तो इसके अंदर से पाइप डाल के मैं तुम्हारा पूरा मसला हल कर दूंगा. ये बार बार तुम्हारे को तकलीफ होगी नहीं. और ये काम के लिए हम किशोर होगा धन्यवाद करते हैं और आभार मानते हैं. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.